अंबडमध्ये वाळूच्या वाहनावर कारवाई। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 11 रोजी 24 विना क्रमांकाचे वाहन अंदाजे 6 ब्रॉस वाळू अवैध गौण खजिन वाहतूक करत असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 52 वर भोकरवाडी टोल नाक्याजवळ पकडण्यात आले। पथकात नायब तहसीलदार धनश्री भालचिम व मंडळ अधिकारी विष्णू जायभाय होते। अंबड तालुक्यात शाष्ट पिंपळगाव, आपेगाव, दोदडगाव, सौदलगाव, कुरण, पाथलवाला, शहागड येथे आज नियुक्त पथकामार्फत पाहणी करण्यात आली। वाहन चालक आबासाहेब बाबासाहेब मापारी हे राहणार मुरमा, तालुका पैठण येथील असून वाहन मालक तुकाराम गायकवाड हे असल्याचे सांगण्यात आले। वाहन चालकाकडे गौण खजिन वाळूची परवानगी नसल्यामुळे व तपासणीसाठी सदरील वाहन तहसील कार्यालय अंबड येथे जमा करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्यामुळे त्यांच्यावर पोलीस स्टेशन अंबड येथे गुन्हा नोंद करून नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे। अंबड तालुक्याअंतर्गत अवैध गौण खजिन उत्खनन व वाहतुकीवर कार्यवाही करण्यासाठी दिवस व रात्रीचे असे पथके कार्यान्वित करण्यात आले आहेत। या पथकाने केलेल्या कार्यवाहीत अवैध उत्खनन व वाहतूक करताना पकडण्यात आलेली एकूण 28 वाहने असून त्यावर उपविभागीय अधिकारी अंबड यांच्या मार्फत दंडाची आकारणी करण्यात आलेली आहे। अशा वाहनांवर आकारण्यात आलेला दंड 50.93 लाख एवढा आहे। त्यापासून आजपर्यंत 43.15 लाख एवढी वसुली झाली आहे। तहसील कार्यालयाच्या पथकामध्ये नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सदर पथकामार्फत एकूण 15 वाळू साठे जप्त करण्यात आली असून उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांच्या मान्यतेने शासकीय कार्यालयाच्या मागणीनुसार वाळू साठा शासकीय दरानुसार उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यापासून 3.35 लाख एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे। मागील आठवड्यामध्ये शहागड येथे 5 ब्रॉस वाळू तसेच झोडेगाव येथे 81 ब्रॉस वाळू जप्त करण्यात आलेली आहे। वरील प्रमाणे कारवाया सतत सुरू राहतील असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर भगीरथ कचरे पाटील यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोकहिंद वृत्तवाहिनी।